मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नववर्षाच्या प्रारंभाच्या राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या। सरत्या वर्षातील कटुप्रसंग विसरून सुमधुर आठवणींमधून प्रेरणा घ्या। महाराष्ट्र सर्वच क्षेत्रामध्ये अग्रेसर आणि नेतृत्व करणारा राज्य असून नवीन वर्ष नवचैतन्य, आशा आणि आकांक्षांना बळ देणारं ठरेल, तसंच आरोग्य, समृद्धी आणि भरभराट घेऊन येईल, अशा शुभेच्छा फडणवीसांनी दिल्या। ठाणे जिल्हा शिवसेना शाखेच्या वतीनं दिवंगत नेते आनंद दिघे यांनी स्थापन केलेल्या रक्तानंद समूहाच्या माध्यमातून नववर्षाच्या मध्यरात्री भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं। महाराष्ट्रातून तरुण, वयोवृद्ध आणि नागरिक दरवर्षीच रक्तदान करून सामील होत असतात आणि यंदा देखील नववर्षाचं स्वागत हे रक्तदान शिबिरानं होत असून स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रक्तदान केलंय। नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ठाण्यातील मासुंदा तलावाच्या घाटावरती श्री कौपनेश्वर सांस्कृतिक नासाच्या वतीनं भव्य महागंगा आरतीचं आयोजन करण्यात आलं। ठाण्यामध्ये 2025 वर्षाला भक्तिमय वातावरणामध्ये निरोप देत भक्तिभावानं महागंगा आरतीमध्ये स्थानिक नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळाली। नाशिककरांकडून नवीन वर्षाचं मोठ्या उत्साहामध्ये स्वागत करण्यात आलं। विविध हॉटेल्समध्ये मोठ्या उत्साहामध्ये वाजत गाजत नवीन वर्षाचं स्वागत झालं, तर नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये देखील नाशिककर धार्मिक पद्धतीनं नववर्षाचं स्वागत करतात। राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी भरण्यात आलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी ही बुधवारी पूर्ण झालेली आहे। आजपासून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते, तर 2 जानेवारी हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असणार आहे। भाजपचा बालेकिल्ला असलेल्या अनेक वॉर्डमध्ये बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। जवळपास 12 वॉर्डमध्ये बंडखोरांनी अर्ज दाखल केलेत। 135 जागांवरती भाजपचे उमेदवार हे रिंगणामध्ये उतरलेले आहेत। मात्र भाजपला अद्याप नाराजी शमवण्यामध्ये यश आलेलं नाहीये। अशातच आज भाजपच्या नेत्यांची पुन्हा एकदा बैठक पार पडणार असून मुंबईतील प्रमुख नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे। ठाण्यात शिंदे सेना 87 आणि भाजप 40 असं समीकरण ठरलेलं असलं तरी शिंदे सेनेनं भाजपचा जागा वाटपामध्ये करेक्ट कार्यक्रम केला, हे भाजपनं जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीवरून स्पष्ट झालंय। ज्या ठिकाणी भाजपचा मतदारच नाही अशा मुंब्रा आणि कळव्यातील 9 जागा शिंदे सेनेनं भाजपला दिलेल्या आहेत। भाजपच्या वाटेला 40 जागा आलेल्या असल्या तरी त्यातल्या 9 जागा या न मिळाल्यासारख्याच आहेत। या युतीवरून भाजपचे आमदार संजय केळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामध्ये 6 पैकी 3 प्रभागांमध्ये बंडखोरी झाल्याचं चित्र आहे आणि त्याचा फटका पक्षाला बसू शकतो। त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत या नाराजी नाट्यावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न आणि बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जाणार आहे। यासाठी पक्षातील काही नेते ज्यांनी अपक्ष अर्ज भरलेले आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत। ठाकरे बंधूंकडून प्रचाराची रणनीती, संयुक्त सभा, रोड शो आणि वचननामा तयार करण्याचं काम सुरू करण्यात आलंय। मराठी माणसासाठी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीच्या वचननाम्यामध्ये मुंबईतील मराठी लोकांसाठी नेमक्या कोणत्या गोष्टींचा समावेश केला जाणार, मुंबईकरांसाठी ठाकरे बंधूंची युती काय देणार, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। हा वचननामा 4 जानेवारीला जाहीर केला जाणार आहे। नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं आज मुंबई काँग्रेसच्या वतीनं वेलकम मुंबई प्रदर्शन होणार आहे। यावेळी मागील वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि काँग्रेसची सत्ता आल्यास काय सुधारणा होणार यावरती प्रदर्शन हे भरवलं जाणार आहे। वर्षा गायकवाड यांची पत्रकार परिषद होईल। वंचितच्या भूमिकेबाबत देखील वर्षा गायकवाड ह्या बोलणार आहेत। कल्याण डोंबिवली मनपामध्ये भाजपने निवडणुकीआधीच विजयाचं खातं उघडलंय। प्रभाग क्रमांक 26 मधून भाजप उमेदवार आसावरी केदार नवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे। तसंच प्रभाग क्रमांक 26 ब मध्ये भाजपच्या रंजना पेणकरांचा बिनविरोध विजय झालाय, तर प्रभाग क्रमांक 18 अ मधून रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे। रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्या आहेत। रेखा चौधरी यांचा विजय हा हिंदुत्वाचा पहिला विजय अशी प्रतिक्रिया भाजपनं दिली आहे, तर प्रभाग क्रमांक 18 अ मधून रेखा चौधरी यांचा एकमेव अर्ज आलाय। कुठलाही अतिरिक्त अर्ज न आल्यामुळे रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड होणार आहे। खरं तर मला मगाशीच मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाली की आज आपला बिनविरोध विजय झालेला आहे। खरं तर हा विजय जो आहे हा ईश्वरीय विजय आहे, म्हणजे हिंदुत्वाचा विजय आहे। आणि आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण साहेब
किंवा आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्राताई वाघ आणि आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब, नानाजी सूर्यवंशी आणि माझे मिस्टर राजनजी चौधरी यांना सगळ्यांनाच हा विजय जो आहे आणि माझे मतदाता या सगळ्यांनाच हा विजय मी समर्पित करते, कारण ह्या सगळ्यांमुळेच आजचा हा विजय जो आहे तो शक्य झालेला आहे. धुळे महापालिकेमध्ये भाजपनं खातं उघडलंय. मतदानापूर्वीच धुळ्यामध्ये भाजपचे 2 उमेदवार हे बिनविरोध विजयी झाले. प्रभाग क्रमांक 1 मधील उमेदवार उज्ज्वला भोसले यांची बिनविरोध निवड झाली. अर्ज छाननी दरम्यान त्यांच्या विरोधामध्ये असलेल्या 4ही उमेदवारांचे नामांकन अर्ज हे छाननी दरम्यान बाद झाल्यामुळे त्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. तर प्रभाग क्रमांक 6 ब मध्ये ज्योत्सना पाटील यांचा एकमात्र उमेदवारी अर्ज उरल्यामुळे त्या देखील विजयी झाल्यात. भारतीय जनता पक्षाने मला जी उमेदवारी जाहीर केली होती ती आज मी बिनविरोध झालेली आहे. सगळ्यात आधी पालकमंत्री जयकुमार रावलजी आणि आपले अनुप भैया यांचे मी मनापासून आभार मानते आणि जी काही त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे ते नक्कीच मी त्याला पात्र ठरेल. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचे 3 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. तर धुळ्यामध्ये 2 आणि पनवेलमध्ये 1 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन केलं. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी दोन्ही विजयी उमेदवारांशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या आणि या यशाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचं कौतुकही केलेलं असून आगामी निवडणुकांसाठी उत्साह वाढवणारा हा क्षण असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. मालेगाव महापालिका निवडणुकीमध्ये इस्लाम पार्टीला पहिलं यश मिळालेलं आहे. प्रभाग क्रमांक 6 क मध्ये एकमेव अर्ज शिल्लक राहिल्यामुळे इस्लाम पार्टीच्या मुनिरा शेख फकीर मोहम्मद या नगरसेवकपदी बिनविरोध निवडून आलेले आहेत. बिनविरोध निवड होताच समर्थक कार्यकर्त्यांनी इस्लाम पार्टी जिंदाबादच्या घोषणा दिल्या. नव्यानं स्थापन झालेल्या इस्लाम पक्षानं महापालिका निवडणुकीमध्ये पहिलंच खातं उघडलेलं असून बिनविरोध विजयानं दमदार सुरुवात केली आहे. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांकडून अधिकृत घोषणा होणं अद्यापही बाकी आहे. पुण्यामध्ये एबी फॉर्म चक्क गिळण्याचा प्रकार घडलेला आहे. बी फॉर्म गिळणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार उद्धव कांबळे यांच्यावरती निवडणूक अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यातील पद्मावती भागातील प्रभाग क्रमांक 36 मध्ये उमेदवारी अर्जाच्या छाननी दरम्यान मच्छिंद्र ढवळे यांच्या अर्जासोबत जोडलेला एबी फॉर्म हा फाडून तो गिळण्याचा आरोप झालाय. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून पोलीस उद्धव कांबळेचा शोध घेत आहेत. ठाकरे बंधूंच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. उद्धव आणि राज ठाकरेंसह आदित्य ठाकरे, अमित ठाकरे प्रचार सभा घेणार आहेत. संजय राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारेंचं नाव देखील स्टार प्रचारकांच्या यादीत आहे. तर 3 जानेवारीपासून ठाकरे बंधूंच्या स्टार प्रचारकांच्या सभांचा धडाका हा सुरू होणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक 38 ते 42 मधील ठाकरे शिवसेनेच्या 5 उमेदवारांची उमेदवारी ही धोक्यात आली आहे. या उमेदवारांनी एबी फॉर्मवरती डिजिटल स्वाक्षरी केल्याचं समोर आलेलं असून यावरून शिंदे शिवसेनेनं आक्षेप घेतलेला आहे. तर या आक्षेपांमुळे संबंधित उमेदवारांचे अर्ज हे वैध ठरणार की बाद होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. ईबीटीचे ज्या लोकांनी फॉर्म भरलेले आहेत, अर्ज दाखल केले आहेत, त्यांच्या एबी फॉर्मवर प्रपत्रावरती हे डिजिटल साईन आहे आणि आदर्श आचारसंहितेप्रमाणे त्यामध्ये डिजिटल साईन आपण करू शकत नाही. त्याला प्रत्येक फॉर्मवर ओरिजिनल साईन असणं आवश्यक आहे आणि ते असताना एक प्रकारे निवडणूक आयोगाला त्यांनी चुकीची माहिती दिली किंवा चुकीच्या पद्धतीने जे काम केलं असं आमचं ऑब्जेक्शन आहे. ते ऑब्जेक्शन आम्ही आता मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आमच्या विभागाचे उत्तर पूर्वाचे त्यांच्याकडे आम्ही ते सादर केलेलं आहे. वसई विरार महापालिकेमध्ये उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली. या छाननी दरम्यान एका उमेदवाराचा अर्ज फक्त घोषणापत्र वय लिहिलं नसल्यामुळे बाद करण्यात आलाय. प्रभाग क्रमांक 17D मधून उत्तर भारतीय विकास सेनेचे उमेदवार प्रिन्स उपाध्याय यांच्या उमेदवारी अर्जामध्ये उमेदवारी वयाचा उल्लेख नसल्यामुळे त्यांचा अर्ज हा बाद करण्यात आलाय. अनेकदा उमेदवारी अर्ज तपासला तरी देखील लहानशी चूक राहिली. मात्र त्यासाठी उमेदवारी अर्ज बाद करणं योग्य नसल्याचं मत हे उपाध्याय यांनी व्यक्त केलं. वसई विरार प्रभाग क्रमांक 22D मध्ये अर्ज छाननीच्या प्रक्रियेमध्ये भाजपनं 2 उमेदवारांना एबी फॉर्म दिल्यानं गोंधळ उडाला. भाजपनं प्रथम अभय कक्कड यांना फॉर्म दिला आणि नंतर तो रद्द करून ब्रिजेश सिंग यांना फॉर्म दिला आणि राजकीय हालचालींनंतर पुन्हा एकदा अभय कक्कड यांना फॉर्म देण्यात आला. यामुळे भाजपातील अंतर्गत गटबाजी ही समोर आली. अपक्ष उमेदवार किरण भोईर यांनी दोन्ही उमेदवारांचे भाजप चिन्ह हे बाद करण्याची मागणी केली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले. भाजपचे 3 आणि शिवसेनेच्या 2 उमेदवारांचे अर्ज हे बाद केल्याची माहिती मिळते. तर मुदत संपल्यानंतर अर्ज दाखल केल्यामुळे हे अर्ज बाद केल्याचं समजतंय. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये प्रभाग क्रमांक 24 मध्ये भाजप आणि शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय. पुण्यात महापालिका निवडणुकीमध्ये आंदेकर विरोधात कोमकर अशी लढत होणार आहे. गुन्हेगारीमध्ये विरोध असणाऱ्या 2 टोळ्या या निवडणुकीत देखील आता आमने सामने असणार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आंदेकर कुटुंबातील महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पुण्यातील प्रभाग क्रमांक 23 मध्ये कल्याणी कोमकरांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय. मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर होईल या वक्तव्यानंतर वाद उफाळल्यानं कृपाशंकर सिंह यांनी स्पष्टीकरण दिलंय. आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला, हिंदू महापौर व्हावा अशी आपली भूमिका असल्याचं कृपाशंकर सिंह यांनी म्हटलेलं आहे. उत्तर भारतामध्ये एवढा नगरसेवक निवडून आला जेणेकरून आपण सांगू की उत्तर भारतीय समाज महापौर करा. हा मीरा भाईंदरमध्ये असा एक प्रसंग होता. त्यामध्ये कुठला हे विषयांतर काही लोक करत आहे ह्या विषयाचा उत्तर भारतीय समाज किंवा मराठी तुम्ही मतलब डिव्हिजन करू नका. आम्ही सगळ्यांची मतलब आहे की महायुतीत सत्ता येतील आणि त्यामध्ये आमच्या सर्वांची इच्छा आहे हिंदू समाजात ते महापौर व्हावा. ठाणे महापालिकेमध्ये भाजप शिवसेना युती झाली. मात्र या युतीवरती समाधानी नसल्याची प्रतिक्रिया ठाण्याचे भाजप आमदार संजय केळकरांनी दिली आहे. मात्र युती धर्म निभावणार असून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचं देखील केळकरांनी स्पष्ट केलंय. फार मोठा ड्राईव्ह आता आम्हाला घ्यायला लागणार आहे. कारण की हे खरं आहे की ही संघटना जी आहे, कार्यकर्ते जे आहेत ते चप्पा भाजपाकरता 8 वर्ष काम करत होते आणि त्याच्यामुळे त्यांचा वाटणं, त्यांची भावना, भूमिका असणं स्वाभाविक आहे. आणि त्याच्यामुळे यावेळेला तर हा मोठा ड्राईव्ह आहे की हे नाराज जे कार्यकर्ते आहेत त्यांना समजावणं आणि त्यांना त्यांच्याशी संवाद करणं. मुंबईतील महायुतीच्या जागा वाटपावरून रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शिंदेंच्या शिवसेनेनं आम्हाला हव्या त्या जागा दिल्या नाहीत अशी खंत आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केली. तर ठाकरे बंधूंप्रमाणे आम्ही आंबेडकर बंधूही एकत्र येऊ शकतो असं वक्तव्य करत आनंदराज आंबेडकर यांनी प्रकाश आंबेडकर यांना एक प्रकारे युतीसाठी सादच घातली आहे. आमचे तात्विक मतभेद आहेत मात्र ते मिटवता येऊ शकतील असं देखील आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलं. युतीमध्ये कोणीच समाधानी नसतं का प्रत्येकाला जास्तीत जास्त हवं असतं आणि युतीमध्ये तुम्हाला नेहमीच वाट्याला तुमच्या कमी येतं असं प्रत्येकाची भावना असते. ती काही म्हणजे आता तुम्ही जर शिंदेना जरी विचारलं त्यांची युती झालेली आहे तर ते सुद्धा असमाधानी असते. त्यामुळं कोणीच समाधानी असत नाही. फक्त आता याच्यामध्ये निवडून येणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं किती निवडून येतात ते बघणं आणि आमचे किती कार्यकर्ते खऱ्या अर्थानं त्या सभागृहात जातात यासाठी आमचं लक्ष केंद्रित असणार. का आंबेडकरी चळवळ एकत्र करण्याचा मला नेहमीच प्रयत्न आहे आणि जर तसा कोणी म्हणजे प्रामाणिक प्रयत्न करत असेल स्वतः कुठच्या तरी सत्तेमध्ये राहायचं आणि उगाच हवेमध्ये गप्पा मारायच्या त्यापेक्षा रस्त्यावरती येऊन नंतर अशा पद्धतीनं कोणी बोललं असेल तर मी जरूर त्याच्याबद्दल विचार करू आणि आंबेडकर चळवळीला चांगले दिवस यावेत, कार्यकर्ते चांगले दिवस यावेत हीच आमची भूमिका आहे आणि त्यामुळेच आम्हीसुद्धा युती केलेली आहे. मला वाटतं आज या आमच्या युतीमुळे कार्यकर्त्यांना बऱ्यापैकी यश मिळेल आणि बरेचसे कार्यकर्ते या युतीच्या माध्यमातून सत्तेमध्ये जातील अशी आमची अपेक्षा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.